नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मधू हळद हातात घेते आणि म्हणू लागते, या हळदीला राघवचा स्पर्श आहे. ही हळद मला लागणार आहे, कृष्णाला नाही, कारण खऱ्या अर्थाने राघवची बायको मीच होणार आहे. त्यामुळे या हळदीवर हक्क फक्त माझाच आहे. असं म्हणत आता मधू स्वतःहूनच स्वतःच्याच गालाला राघवच्या स्पर्शाची हळद लावून घेत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधूच्या हळदीला सुरुवातही झालेली असते. आता राजश्री काकू सिंधूचं औक्षण करतात आणि पहिली हळद राजश्री काकू सिंधूला लावतात. तर त्यानंतर राजश्री काकू रुक्मिणी काकूंना आवाज देत म्हणतात, वहिनी अहो तुम्ही हळद लावून घ्या. आता मात्र रुक्मिणी काकू राजश्री काकूंच्या शब्दाखातर पुढे तर येतात, परंतु सिंधूजवळ रागाने पाहू लागतात. आता सिंधू ही रुक्मिणी काकूंना विचारते, काय झालं फडफड, मी कशी दिसते हे तर सांगितलंच नाही तू. आता मात्र रुक्मिणी काकू काहीच बोलत नसतात. तर सिंधू म्हणू लागते, असंच म्हणायचं आहे ना की मी खूप छान दिसते. आता मात्र रुक्मिणी काकू काही न बोलता सिंधूला हळद लावतात आणि रागानेच तिच्याकडे पाहत असतात. आता हळद लावून झाल्यानंतर त्या रागानेच तिथून निघून जातात. तर आता राजश्री काकू ऋतुजाला आवाज देत म्हणतात, ऋतुजा जा आता तू हळद लावून घे. तर आता ऋतुजा जेव्हा हळद लावायला येते तेव्हा सिंधू म्हणू लागते, अगं हे बुचक कोंबडी, अगं काय हे सासू सुना अगदी मॅचिंग खरंच खूप छान दिसताय. तर आता ऋतुजा सिंधूना म्हणू लागते, आम्ही तर नेहमीच सुंदर दिसतो कृष्णा, परंतु तू आज सुंदर दिसत आहेस. तर आता सिंधू ही ऋतुजाला म्हणते, थँक्यू सो मच, खरंच मी सुंदर दिसत आहे का, म्हणूनच तर मी तुला नेहमी बोचक कोंबडी म्हणते. तर आता ऋतुजा म्हणते, हो का. आता ऋतुजा सिंधूला रागानेच हळद लावत असते. आता हे सगळं काही सिंधू पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू खूप खुश असते आणि ती स्वतःच्याच हाताने राघवच्या स्पर्शाची हळद स्वतःच्या गालाला लावत असते. आता मधू हळद लावताना खुश असते खरी, परंतु हळूहळू मधूला आता जळजळ होऊ लागते. आता मात्र मधूला धक्काच बसतो. आता मधू विचार करू लागते की काय होतंय, अशी जळजळ का होते, आणि आता हळूहळू तिला खाजही उठायला लागते. आता मात्र मधू घाबरून गेलेली असते. मधूला काय करावं काहीच सुचत नसतं, कारण तिच्या हाताला गालाला सगळीकडे खाज सुटलेली असते आणि तिला खूप त्रास होऊ लागतो. आणि म्हणूनच मधू ही लगेच पाणी घेते आणि हळदी पुसून टाकते आणि म्हणू लागते, तरीसुद्धा खाज का कमी होत नाहीये. आता मधूच्या मनामध्ये विचार येतो की नक्कीच हळदीमध्ये कोणी काही मिक्स तर केलं नसेल ना. आता मधू विचार करू लागते, परंतु हळदीने होणारी जळजळ काही कमी होत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सिंधूला रेश्मा हळद लावत असते. आता रेश्मा मात्र खूप खुश असते. तर आता सिंधू म्हणू लागते, रेश्मा खरंच खूप खुश आहेस. तर आता रेश्मा अगदी मनापासून सिंधूला हळद लावते. तर त्यानंतर घरातील प्रत्येकजण सिंधूला हळद लावतात. आता नंबर येतो तो गोदामावशीचा. आता गोदामावशीला सिंधूला हळद लावत असताना अश्रू थोडे अनावर होतात, तिला भरून आलेलं असतं. तर सिंधू ही गोदामावशीकडे पाहू लागते. आता सर्वांची हळद लावून झाल्यानंतर राजश्री काकू म्हणू लागतात, चला आता सर्वांची हळद तर लावून झाली आहे. तर आता राजश्री काकू राघवला म्हणतात, राघव आता तू सिंधूच्या शेजारी बसायचं आहे. आता राघव सिंधूच्या बाजूला येऊन बसतो. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, आता तुम्ही दोघांनी एकमेकांना हळद लावायची आहे. आता सिंधू आणि राघव एकमेकांना हळद लावतात. आता हळद लावत असताना सिंधू आणि राघव एकमेकांकडे अगदी प्रेमाने पाहू लागतात. आता हळद लावून झाल्यानंतर रेश्मा ही राघव आणि सिंधूला म्हणू लागते, कृष्णा आणि राघव भाऊजी तुम्हा दोघांचंही अगदी मनापासून अभिनंदन. तर त्यानंतर राजश्री काकू म्हणतात, राघव आणि सिंधू आता तुम्हा दोघांनाही हळद लागली आहे, त्यामुळे लग्न होईपर्यंत तुम्ही दोघांनीही कुठेही जायचं नाही, अगदी घराबाहेर सुद्धा पडायचं नाही. कितीही महत्त्वाचं काम असलं तरी तुम्हाला घराबाहेर पडता येणार नाही, कळतंय का. तर आता राजश्री काकूंना सिंधू आणि राघव म्हणतात की हो कळालं. तर त्यानंतर आता रुक्मिणी काकू मनाशीच म्हणतात की या घरातील प्रत्येकाला काय झालंय, राजश्रीला ह्या पोरीचं खरं रूप कळालं नाही हे मला मान्य आहे, परंतु इतरांना तर माहीतच आहे ना, तरीसुद्धा सर्वजण असे का वागतायत. आता मात्र रुक्मिणी काकूंना सगळ्यांचाच खूप राग येत असतो. तर सिंधू ही गोदामावशींना इशाऱ्यानेच विचारते की आपण जे काही केलं होतं ते पूर्ण झालंय का. तर गोदामावशी होकार देतात. आता मात्र सिंधूला खूप आनंद झालेला असतो. सिंधू मनाशीच म्हणते की मधू मी तुला काय म्हणाले होते, तू जेवढा त्रास मला दिलायस त्यापेक्षा जास्त त्रास मी तुला देणार आहे. आता मधूला होणाऱ्या त्रासाचा विचार करूनच सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही मधूला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये येते, परंतु मधूचा त्रास काही कमी झालेला नसतो. मधूला अजूनही अंगाला जळजळ होत असते आणि खाजही उठत असते. तर आता सिंधू ही नाटक करत म्हणते, सुंदरी अगं हे काय झालंय, तुझं थोबाड बघ किती सुजलं आहे आणि ओठ तर लाल लाल झाले आहेत, थांब आपण तुला एक इंजेक्शनच देतो. तर आता मधू म्हणू लागते, नाही एक मिनिट तू इथेच थांब, हे सगळं काही तूच केलंयस ना, मला चांगलंच माहीत आहे हे सगळं काही मुद्दामहून तूच केलं असणार, नाहीतर तुझ्या व्यतिरिक्त अजून कोण करणार. तर आता सिंधू म्हणू
लागते, सुंदरी आपण कशाला असं काही करणार आहोत? आणि हो, आपण तर अगदी मनापासून तुला आपली फ्रेंड मानलं होतं, मग आपण असं काहीतरी का करू सांग ना? तुला प्रत्येक वेळी आपल्यावरच डाऊट का येत असतो? पहिल्यापासून तू माझ्यावरच डाऊट घेत आहेस. आता मला एक सांग. आता मात्र मधु ही खूप चिडलेली असते. सिंधू म्हणू लागते, सुंदरी अगं शांत हो, मला माहीत आहे तुला त्रास होत आहे, परंतु मी जे काही बोलत आहे ते फक्त ऐकून घे. मी त्या लंबूसोबत लग्न करायला तयार होते का? नाही ना. आपल्याला कन्व्हिन्स कोणी केलं? तूच. मग तुझ्या सांगण्यावरूनच आपण लंबूसोबत लग्न करायला तयार झालो. मग मला सांग, आपणच असं काहीतरी का करू की ज्यामुळे तुला त्रास होईल? सुंदरी अगं तुला त्रास होईल असं मी का वागेन सांग ना? आणि हो, आपण हे असं काही केलं नाही, परंतु ज्याने केलं त्याचं नाव मला माहीत आहे. तर मधु विचारते, हे कोणी केलं आहे? तू जर केलं नाहीस तर कोणी केलं आहे? तर सिंधू म्हणू लागते, असं म्हणतेस, परंतु नाही, मला सांगायचं नाही. खरं तर कोणी केलं हे मला माहीतच नाही. असं म्हणत आता सिंधू तिथून निघून जात असते. तर मधु ही सिंधूला थांबवते आणि म्हणू लागते, आत्ताच तर म्हणाली की मला माहीत आहे आणि वर बोलतेस की मला सांगायचं नाही. नाही, आता काही झालं तरी तुला सांगावंच लागेल की हे सगळं काही कोणी केलं आहे, मला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. तर आता सिंधू म्हणते, अगं सुंदरी, मी जरी सांगितलं तरी तुझा विश्वास बसणार आहे का? नाही, कारण तुझा तर माझ्यावर काडी मात्रही विश्वास नाही, त्यामुळे मी सांगून काहीच उपयोग नाही. तर आता मधु ही सिंधूला म्हणू लागते, नाही कृष्णा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे हे जे कोणी काही केलं आहे ते प्लीज मला सांग, हे सगळं काही कोणी केलं आहे? तर आता सिंधू ही मधुला म्हणू लागते, तुझ्या मर्जीतल्या माणसांनीच केलं आहे. तर मधु म्हणते, अगं कृष्णा, तू असं कोड्यात बोलू नकोस, जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टच बोल. तर सिंधू म्हणते, नक्की ना, मी बोलू ना स्पष्ट? तर मधु म्हणते की हो, आता किती वेळा विचारणार आहेस? मी एकदा सांगितलं ना, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आता बोल, हे सगळं काही कोणी केलं आहे आणि स्पष्ट सांग. आता सिंधू ही मधुला म्हणते, तुझीच सर्वात जवळची फडफड तिने आणि बोचक कोंबडी या दोघांनी मिळून हे सगळं काही केलं आहे. आता मात्र मधुला धक्काच बसतो. मधु विचारते, काय म्हणजे रुक्मिणी काकू आणि ऋतुजा यांनी हे सगळं केलं आहे? नाही नाही, ते असं करणं शक्यच नाही. खरं तर या गोष्टीवर माझा विश्वासच नाही. तर आता सिंधू म्हणू लागते, मी काय म्हणाले होते? तू आपल्यावर काही केल्या विश्वास ठेवणारच नाही आणि म्हणूनच तर मी तुला सत्य सांगत नव्हते. आता मधु ही सिंधूला म्हणते, परंतु त्या असं का करतील? मला तरी वाटत नाही की हे सगळं काही त्यांनी केलं असावं आणि असं करून त्यांना काय मिळणार आहे? तर सिंधू म्हणू लागते, आनंद. कारण सुंदरी अगं, तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही का? हा खड्डा त्यांनी माझ्यासाठीच खणला होता, परंतु या खड्ड्यात तर तूच पडली आहेस. तर मधु विचारते, का? तुझ्यासाठी का खणला होता? तर आता सिंधू म्हणू लागते, तुम्हा एज्युकेटेड लोकांचा ना खरोखर तुम्ही विचार न करताच बोलता. अगं सुंदरी, विचार कर ना, या घरातील सर्वांच्या दृष्टीने राघवची उष्टी हळद कोणाला लागणार होती? तर मधु म्हणू लागते, मला. तर आता सिंधू म्हणते, सुंदरी परत तेच का? अगं विचार कर, या घरातील सर्वांच्या दृष्टीने राघवची होणारी बायको कोण आहे? कोण आहे? बोल बोल. तर आता मधु म्हणू लागते, तू. तर सिंधू म्हणते, मग आता कळालं का तुला उत्तर? म्हणजे हे सगळं काही त्यांनी आपल्यासाठी केलं होतं, परंतु त्या खड्ड्यात तूच पडली आहेस. तर त्यानंतर आता मधु म्हणू लागते, यासाठी तर मला काकूंना जाब विचारावाच लागेल. तर सिंधू म्हणते, जा जा, विचार विचार. तर आता मधु ही विचारण्यासाठी निघालेली असते. तर सिंधू म्हणू लागते, विचार विचार, मग काकू तुला विचारतील, परंतु ही उष्टी हळद तुला का लागणार होती आणि राघवच्या स्पर्शाची उष्टी हळद तू का लावली आहेस? मग त्या प्रश्नाचं उत्तरही काय द्यायचं याचा पण विचार कर आणि उत्तर रेडी ठेव. जा जा, पटापट जा सुंदरी. आता मात्र मधुच्या लक्षात येतं. तर मधु ही तिथेच उभी राहते आणि म्हणते, नाही नको, कारण विचारायला जरी गेलं तरी आपणच त्या खड्ड्यात पडणार याची जाणीव मधुला असते आणि म्हणूनच मधु ही रुक्मिणी काकूंना काही विचारायला जात नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सिंधूला मधुच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. आता सिंधू ही म्हणू लागते, मधु प्रत्येक वेळी, अगदी प्रत्येक वेळी तू माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतलास, परंतु आता नाही. आता तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मी तुला माझा फायदा घेऊ देणार नाही. आत्तापर्यंत मी सगळं काही सहन केलं, परंतु आता नाही. आता माझी किंमत आणि हिंमत तुला दाखवून द्यावीच लागेल. हिरकणी स्वतःच्या लेकरासाठी गड उतरून गेली होती, तसंच मी सुद्धा माझ्या सावीसाठी काय करू शकते याची तुला कल्पनाही नाही. आता मात्र सिंधूला मधुचा खूप राग आलेला असतो. आता त्याचवेळी सिंधूच्या दरवाजाची बेल वाजते आणि म्हणूनच सिंधू ही दरवाजा उघडून पाहते तर तिथे राघव आलेला असतो. आता राघवला पाहताच क्षणी सिंधू ही राघवला विचारते, काय झालं? काही बोलायचं होतं का? म्हणजे अचानक एवढ्या उशिरा आपल्या रूमच्या तिथे आलास म्हणून विचारलं. तर राघवा सिंधूला म्हणू लागतो, नाही, गोदामावशी कुठे आहे? खरं तर माझं काम गोदामावशी जवळच होतं. आता हे ऐकून सिंधूला तर धक्काच बसतो. सिंधू विचारते, काय?
गोदा मावशी? तर राघव सिंधूला म्हणतो की हो, मला खरं तर गोदा मावशींसोबत थोडं बोलायचं होतं. तर सिंधू विचारते काय? आणि गोदा मावशींसोबत बोलायचं होतं? तर राघव म्हणतो खरं तर त्यांना विचारायचं होतं. सिंधू विचारते काय? काय विचारायचं होतं? तर राघव म्हणू लागतो मला त्यांना एवढंच विचारायचं होतं की त्यांना भोपळ्याची भाजी येते का? तर आता मात्र राघवच्या या बोलण्यावर सिंधू जोरजोरात हसू लागते. राघव विचारतो काय झालं? तर सिंधू म्हणू लागते लंबू, अरे तुझं कसं आहे ना, तुला जायचं आहे एकीकडे आणि पत्ता सांगतोयस दुसरीकडेच. तर राघव म्हणतो की नाही, खरंच मला त्यांना विचारायचं होतं की तुम्हाला भोपळ्याची भाजी येते का? तर आता मात्र सिंधू ही राघवला म्हणते लंबू, तू माझ्या थोबड्याकडे बघ आणि मला सांग, आपण तुला उल्लू वाटतोय का? तर आता राघव सिंधूचा चेहरा पाहतो. तर सिंधू म्हणते काय झालं? आता बोल ना, आपण तुला उल्लू वाटतोय का? तर राघव म्हणू लागतो की नाही. तर आता सिंधू म्हणते की हो ना, मग तू आपल्याला उल्लू बनवण्याचा का प्रयत्न करत आहेस? आणि हो, आता तसा प्रयत्नही करू नकोस, कारण आपल्या दोघांचं आता वेडिंग होणार आहे. आता आपल्या दोघांचं वेडिंग होणार म्हणजे मी मिसेस IPS राघव रत्नापारखे होणार आहे आणि मग तुझा आत्मा आपल्यात येणार. मग तू कुठे जातोस, काय करतोस, माझ्याशी काय बोलतोस, काय खोटं बोलतोस, काय खरं बोलतोस, हे सगळं काही आपल्याला कळणारच आहे. त्यामुळे तू आता यापुढे आपल्याशी खोटं बोलायचं किंवा उल्लू बनवायचा प्रयत्नही करू नकोस. तर आता राघव म्हणतो कळलं कळलं. तर सिंधू म्हणते कळलं ना, मग आता तसंच वागायचं आणि आता लंबू पटापट बोलायचं. तर राघव विचारतो काय बोलू? तर सिंधू म्हणते नाव गाव फळ फूल, तुला जे काही बोलायचे ते बोल आणि मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू इथे का आला होतास? तर आता मात्र राघवला खरं बोलावंच लागतं. राघव म्हणतो मी तुला पाहण्यासाठी आलो होतो. आता हे ऐकताच सिंधू म्हणते काय, तू मला पाहण्यासाठी आला होतास? तर आता राघव म्हणतो की हो, मला तुला पाहायचं होतं आणि त्याचसाठी मी आलो होतो. आता राघवचं हे बोलणं ऐकून सिंधू ही राघवकडे प्रेमाने पाहू लागते. आता त्याच वेळी लाईट जातात. आता लाईट गेल्यामुळे राघव आणि सिंधूची सावली भिंतीवर पडते. आता ती भिंतीवरची सावली पाहतच राघव म्हणू लागतो ही जी भिंतीवरची सावली दिसते ना, तसंच आपल्या खऱ्या आयुष्यातही घडावं असंच मला वाटत आहे. तर त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो खरं तर कृष्णा, आपल्या लग्नासाठी एकच दिवस बाकी आहे, परंतु आता तर मला 1 वर्ष असल्यासारखं वाटत आहे. तर आता सिंधू ही मनाशीच म्हणते राघव, अहो माझीही परिस्थिती काही वेगळी नाही. मलाही असंच वाटत आहे की आत्ताच तुमच्या मिठीत यावं आणि आपलं प्रेम व्यक्त करावं, परंतु नाही राघव, मी असं काहीच करू शकत नाही, कारण जोपर्यंत आपली सावी मिळत नाही तोपर्यंत तुमचीही सिंधू तुमच्याजवळ येऊच शकत नाही आणि म्हणूनच मला हे सगळं काही करावं लागत आहे, तुमच्यापासून लांब राहावं लागत आहे. मलाही हे सहन होत नाही, तरीसुद्धा आपल्या सावीसाठी, आपल्या मुलांसाठी मला हे सगळं काही करावं लागत आहे. राघव प्लीज मला समजून घ्या. आता सिंधूलाही खूप वाईट वाटत असतं. आता सिंधू ही राघवचा विचार करत असते. त्याचवेळी लाईट येतात. तर राघव हा सिंधूकडे अगदी प्रेमानेच पाहत असतो आणि म्हणूनच सिंधू ही नाटक करत राघवला म्हणते अरे लंबू, तुझी ही नजर बघून मला खरंच खूप भीती वाटत आहे. आता चल, आता तू बाहेर निघायचं. नाही नाही, आता तू बाहेर निघायचं असं म्हणत ती राघवला रूमच्या बाहेर पाठवते आणि दरवाजा बंद करून घेते. परंतु आता राघवला आपल्यापासून दूर लोटावं लागत आहे. या गोष्टीचं सिंधूला खूप वाईट वाटत असतं. तिचे अश्रू अनावर होतात. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळीच शकुंतला देवींनी मधूला फोन केलेला असतो आणि म्हणू लागतात मैना राणी, अहो तुम्ही जेवढे पावसाळे बघितलेत नाहीत ना, तेवढी आम्ही माणसं चोखली आहेत. त्यामुळे मी जे काही बोलत आहे त्यावर प्लीज विश्वास ठेवा. अहो त्या गोदाची आणि त्या कृष्णाची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत. त्यामुळे प्लीज तुम्ही जपून पावलं टाका. मी अजूनही तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर जर पुढे जाऊन आपटलात तर त्याला मी जबाबदार नसणार. त्या दोघींवर प्लीज विश्वास ठेवू नका. तर मधू म्हणते की नाही, असं काही होणार नाही. तर त्यानंतर शकुंतला देवी म्हणू लागतात खरं तर आपल्या मागावर कोणीतरी आहे असं मला वाटत आहे. तर मधू म्हणू लागते फक्त वाटतंय ना, मग का घाबरताय? तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात मैना राणी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वराती मागून आलेले घोडे आणि उशिरापणे आलेलं शहाणपण काही उपयोगाचं नसतं. आता शकुंतला देवी मधूला म्हणू लागतात मैना राणी, तुम्ही सावीला त्या गोदाला द्यायचं जे ठरवलं आहे ना, तुमचा जो काही निर्णय आहे ना, तो पूर्णपणे चुकीचा आहे असं मला तरी वाटत आहे आणि खरंच तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. आणि आता मी जे काही तुम्हाला सांगत आहे त्यावरही विश्वास न ठेवून सगळ्यात मोठी चूक करत आहात. तर त्यानंतर मधू म्हणू लागते परंतु सावीला दत्तक द्यायचा निर्णय आपल्या दोघांचा होता ना, आणि त्यासाठी तुम्हीही तयार झाला होता. तर आता शकुंतला देवी म्हणतात की हो, आम्ही तयार झालो होतो, कारण तुम्ही तर आमचा
पिच्छाच सोडत नव्हता आणि म्हणूनच आम्हाला तयार व्हावं लागलं. परंतु अजूनही माझा त्या कृष्णा आणि गोदावर काडी मात्रही विश्वास नाही. मला अजूनही त्या दोघींवर शंका येत आहे. तर मधू म्हणू लागते, नाही, असं काहीही होणार नाही. एकदा का जर आपण सावी त्या गोदाला दिली तरच राघव आणि माझं लग्न होणार आहे. कारण तसं मला त्या कृष्णाने प्रॉमिस केलं आहे. आमचं दोघांचं लग्न होणार. त्यांना फक्त एक मुलगी हवी आहे आणि आपण त्या सावीला त्यांना द्यायचं आहे. एकदा का सावी त्यांना दिली की ती दोघंही हे घर सोडून जाणार आहे. आणि तसेही त्या दोघांची मी तिकीटही काढली आहेत आणि कृष्णाने मला प्रॉमिसही केलं आहे. आता मात्र शकुंतला देवी हसू लागतात आणि म्हणू लागतात, मैना राणी, खरंच खूप मोठा जोक केला तुम्ही. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, शकुंतलाजी, अहो तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला कळतंय का? त्या कृष्णाने मला तसं प्रॉमिस केलंय, एवढंच तर मी तुम्हाला म्हणाले आहे. तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात, बाबो, हे कोण बोलतंय बघा. ज्या बाईने आतापर्यंत दुसऱ्यांना दिलेला शब्द कधी पाळला नाही, तीच बाई आता दुसऱ्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत आहे. तर आता मधू शकुंतला देवींना म्हणते, शकुंतलाजी, मला एक सांगा, तुम्ही सतत प्रत्येकावर संशयच का घेत असता? तर आता शकुंतला देवी मधूला म्हणतात, मैना राणी, याला संशय बोलत नाही, तर याला सावध होणं, सावधगिरीने वागणं असंच म्हणतात. मैना राणी, एक गोष्ट तुमच्या ध्यानात येते आहे का? अहो, त्या गोदाने तुमचं जर सत्य सर्वांसमोर सांगितलं तर तुमचं काय होणार याचा तुम्ही विचार तरी केला आहे का? अहो, तुमच्या ध्यानात येतं आहे का तुम्ही का वागत आहात, कशा वागत आहात? तर आता मधू म्हणू लागते, ओ, तुम्ही मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. पहिली गोष्ट, मी लहान नाही आणि दुसरी गोष्ट, मलाही माणसं कळतात. त्यामुळे तुम्ही मला अक्कल शिकवायची काही गरज नाही. मी काय करायला हवं, काय नको करायला हवं हे मला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे तुमच्याजवळ शिकवून घ्यायची मला गरज नाही. आता शकुंतला देवी म्हणतात, हो का मैना राणी, तुम्ही लहान नाही आहात ना? मग मला सांगा, त्या दिवशी त्या गोदासोबत जी बाई गेली होती सावीला भेटायला, ती बाई कोण होती हे तुम्हाला कळालं आहे का? आता मात्र मधू शांतच होते. तर आता शकुंतला देवी म्हणतात, त्या दिवशी मी सावध होते आणि म्हणूनच मी सावीला घरी घेऊन येऊ शकले, नाहीतर आज आपलं सत्य सर्वांसमोर येऊ शकलं असतं. तर आता मात्र हे ऐकून मधूला धक्काच बसतो. मधू विचारते, काय म्हणजे सावीला तुम्ही घरी घेऊन गेला आहात? तर आता शकुंतला देवी म्हणतात की हो, कारण दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. तर आता मधू म्हणू लागते, मग आता तुम्ही पुढे काय ठरवलं आहे? तर शकुंतला देवी म्हणतात की निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे आता आपल्याला काही जोखीम उचलायची नाही. मला असा कुठलाही गोंधळ झालेला चालणार नाही. त्यामुळे आता मी ह्या सगळ्याचा एंड करायचा ठरवला आहे, या सगळ्याला फुलस्टॉप देणार आहे. तर आता मधू मात्र घाबरते आणि मधू धक्क्यानेच विचारते, म्हणजे शकुंतला देवी तुम्ही काय करणार आहात? तर शकुंतला देवी म्हणतात, मी आता सर्व पुरावे नष्ट करणार आहे. मी आता असा मागे कोणताही पुरावा सोडणार नाही. आता मात्र मधूला धक्काच बसतो. मधू म्हणू लागते, शकुंतलाजी, तुम्ही सावीच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. प्लीज तुम्ही असं काही करू नका. तर शकुंतला देवी मनाशीच म्हणतात, या मधूवर माझा काडी मात्रही विश्वास नाही. ही कधीही मला तोंड घशी पाडू शकते. असं म्हणत शकुंतला देवी मधूचा फोन कट करतात. आता मात्र मधू विचार करते की काय करू या बाईचं. असं म्हणत ती मागे वळून पाहते तर तिथे सिंधू उभी असते. आता कृष्णाला तिथे पाहून मधूला मात्र धक्काच बसतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही गोदामावशींना म्हणते की सावी शकुंतलाच्या घरी आहे, त्यामुळे आता काही झालं तरी मला माझ्या सावीला घरी घेऊन यायचं आहे, त्यासाठी मला जावंच लागेल. असं म्हणत सिंधू आता शकुंतला देवींच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते. तर गोदामावशी सिंधूला थांबवत म्हणतात, थांब कृष्णे, आता तू कुठेही जाऊ शकत नाही, कारण तुझ्या अंगाला हळद लागली आहे आणि राजश्रीताई काय म्हणाले आहेत, आता तू घराबाहेर पडू शकत नाही. तर आता सिंधू लगेच पिंकीला फोन करते आणि म्हणू लागते, सावी शकुंतलाच्या ताब्यात आहे. तू जर मला मदत करण्यासाठी इथे आलीस तरच मला सावीला सोडवण्यासाठी घराबाहेर पडता येईल. तर आता पिंकी ही सिंधूला म्हणू लागते, या सावीला सोडवण्यासाठी ही पिंकी काही करू शकते. आता सावीला सोडवण्यासाठी सिंधू आणि पिंकी मिळून कशा प्रकारे प्रयत्न करतील आणि सावीला सोडू शकतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.